साकड घातलं कुठे मागेल सर्ग तुझ्या मिळू दे विरहतीच्या वन साकड घातलं कुठे मागेल सर्ग तुझ्या मिळू दे विरहतीच्या वन। तुम्ही जो आता प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो एडिट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुमचा जो इथे फोटो आहे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन मिळून जाईल खाली, त्यावरती क्लिक करायचं। 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि हा जो फोटो असेल अशा खाली आणायचा, ठीक आहे। त्याच्यानंतर इथून हा फोटो खाली आणल्यानंतर इथून तुम्हाला इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं। बीटमॉप व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। बीटमॉप व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, आपण ह्या बीटमॉप व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत 1-2-3 अशा बीट आहेत, तर आपला फोटो जो आहे ना तो बीटमॉप इथून स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर पहिल्यांदा ह्या फोटोची लेंथ आहे ना आपण हा बीटमॉड त्यापर्यंत जेवढी आहे तिथपर्यंत नेऊया। तर सिम्पली त्या बीटमॉप व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा कॉडचं एक ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्याची लेंथ जेवढं सॉंग आहे तिथपर्यंत नेऊया अशा प्रकारे, ठीक आहे। नेल्यानंतर आता सिम्पली आपल्या पहिल्यांदा उठायचं आहे। पहिल्यांदा उठल्यानंतर हा जो बीट मॉडेल जिथून ह्या बीट बदलतील तिथून हा जो फोटो आहे स्प्लिट करून घ्यायचा आहे। पहिली बीट आपली इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करतो स्प्लिट करूया। दुसरी बीट आपली इथे चेंज होते, ठीक आहे। तर थोडं पुढं आल्यानंतर इथून चेंज होतं अशा वाईट, तर ह्याच फोटोवरती क्लिक करतो स्प्लिट करूया। पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करतो स्प्लिट करूया। पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। अशा वेळी इथून खूप भाग केल्यानंतर फोटोचे आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो बीट मॉडेल आहे ना त्याचेसुद्धा इथून भाग करून घ्यायचे फोटोनुसार, ठीक आहे। अशा प्रकारे इथून स्प्लिट करूया, त्याच्यानंतर इथून स्प्लिट करूया, त्याच्यानंतर इथून स्प्लिट करूया अशा प्रकारे। तिथून भाग केल्यानंतर आता हा राहिले आपण करून घेऊया, तर ठीक आहे। अशा इथून भाग केल्यानंतर बीट व्हिडिओचे आता हे जे वेगवेगळे भाग झाले त्यामध्ये इथून आपले आता PNG ॲड करायचे आहेत। तर आपण 5 PNG तुम्हाला दिलेले आहेत, तर सिम्पली पहिलं PNG असेल ते तुम्हाला इथून ॲड करून द्यायचं। हे PNG इथून ॲड केल्यानंतर हे जे PNGची लेंथ असेल म्हणजे बसून जाईल, काय हलवायची गरज नाही, आपण स्प्लिट त्यामुळेच व्हिडिओ केलेला आहे। दुसरं PNG इथून ॲड करायचं, सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करायचं, रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करा। अशा बाय पुढच्या ज्या 3 PNG राहतील इथून ॲड करून घ्यायच्यात, तर त्यासुद्धा इथून आपण ॲड करून घेऊ अशा बाय, ठीक आहे। तर सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करून तिसरं PNG इथून ॲड करायचं आहे, चौथं इथून ॲड करायचं अशा प्रकारे आणि हे पण 5 राहिले ते पण इथून ॲड करून घ्या, ठीक आहे। अशा वेळी इथून सर्व PNG इथून ॲड झाले आहेत। आता हे जे पण 5 PNG त्यामध्ये इथून आपला एक इफेक्ट ॲड करायचा आहे, सिम्पली ह्या लेअरवरती क्लिक करायचं आहे PNGच्या आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे फेड इनचा। अशा वेळी इथून आहे तो इथून सिलेक्ट करा, बरोबर चिन्हावरती क्लिक करूया। सेम प्रो दुसऱ्या PNG इथून जे आपण 5 PNG त्यांना इथून हेच इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा अशा, ठीक आहे। तर ह्या PNGला इथून सर्वांना इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा पहिल्यांदा उठायचं ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो हा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे। ह्याच्या व्हिडिओची लेंथ असेल ते मग बसून जाईल जेवढा आपला हे व्हिडिओ आहे तिथपर्यंत, ठीक आहे। त्याच्यानंतर ह्या जो व्हिडिओ आहे त्यामध्ये साऊंड असेल तर इथून ह्या साऊंडवरती क्लिक करून 0 करायचं आहे अशा, ठीक आहे। 0 केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हा जो आपला व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचा आहे, मास्कचा ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं, हॉरिझॉन्टलचा बॉक्स इथून सिलेक्ट करायचा आहे। ही येलो लाईन खाली आणायची पास, ठीक आहे। व्हिडिओच्या शेवटला थोडी वर घ्यायची, अशा वेळ आणल्यानंतर इथे एक एरो मिळून जाईल, सिम्पली अशा वेळ हा एरो आहे तो आपण खाली गेलेला आपला, तर वर आणल्यानंतर थोडं इथून आपल्याला वरती न्यायचं, ठीक आहे। खाली आणायचं आहे थोडा अशा वेळ, ठीक आहे। लय पण नाही, नॉर्मल, ठीक आहे, इतकं आणूया आपण आणि ही येलो लाईन अशा वेळ खाली आणूया, ठीक आहे, इथपर्यंत। तिथून हे बसून जाईल। आता आपल्या सिम्पली हा व्हिडिओ झूम करायचा आहे, इथे झूम केल्यानंतर ह्या व्हिडिओची लेंथ वरती न्यायची अशा, ठीक आहे। इथपर्यंत नेऊया, म्हणजे जसं इथे मी सेट केला आहे तशा, ठीक आहे। आता आपले हे जे PNG असतील ते मागे जातील, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेअरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। ही जी व्हिडिओ आहे ना सिम्पली आपल्याला लेअरच्या मागे घालवायचा, ठीक आहे।
अशा प्रकारे म्हणजे इथून लेअर आपली सर्व PNG इथून ॲड होऊन जातील अशा प्रकारे. ठीक आहे, तर इथून हे PNG इथून ॲड अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचे सर्व. तर मी आता काय करतो, इथून जे आपले राहिले तिथून ॲड करून घेतो सर्व गोष्टी. तुम्ही पण घ्या आता सांगितलं तशा बाहेर. ठीक आहे, तर इथे सिम्पली सर्व आपण ॲडजस्ट केल्यानंतर फोटो PNG इथून. तर आता आपल्या सिम्पली हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं खाली, आणि तुम्हाला इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेटिंग पॅनल्स नावाचा, इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच इथे तुम्ही बघू शकाल की रेट्रोफेड इन टूचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच स्क्रीन विपचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्याला इनमधलाच क्रॉस ओपनचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून द्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला सिम्पली इनमधलाच स्लाईड हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा लुटायचे आणि इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्ही आहे ना ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूम नावाचं, इथून सिलेक्ट करायचं आहे. नाही तर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये मिळून जाईल. सिम्पली अशा हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून ह्याच्या इफेक्ट चिल्ल्यानंतर तसे हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून साईज संपूर्ण याच्या स्पीड आपल्या इथे नॉर्मल ठेवायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे त्याच्यात थोडं पुढे यायचं, जसं इथे आपण आले तशा प्रकारे. येते त्यानंतर व्हिडिओ ॲक्टिव्हवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं येतं. ठीक आहे, स्प्लिटमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली झूम स्पीडचा इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्ट चिल्ल्यानंतर असेल हा जो आपला 2 नंबरचा फोटो आहे तेवढी ठेवायची, पहिल्यांदा थोडी कमी करायची. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 नंबरचा फोटो आहे त्याच्या आपल्या मध्यभागी यायचे आणि व्हिडिओ ॲक्टिव्हवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ना प्रोमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल कार्ड ओरा नावाचा इफेक्ट आहे, इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्ट चिल्ल्यानंतर असेल हा जो आपला तिसरा फोटो आहे त्याच्या मध्यभागी ठेवायची, मध्यभागीपासून जो जिथपर्यंत फोटो संपतोय तिथपर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला चौथा फोटो आहे तिथे यायचं आहे त्याच्या मध्यभागी आणि व्हिडिओ ॲक्टिव्हवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला प्रोमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल हॉरिझॉन्टल रील, इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे. तरी आपल्याला लोड घेत आहे यामध्ये तुम्हाला मिळून जाईल सिम्पली प्रोमध्येच असतो तो इफेक्ट. तिथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ह्याचे इफेक्ट चिल्ल्यानंतर असेल तर म्हणजे चौथा फोटो आहे त्याच्या मध्यभागी ठेवा जसे इथे आपण ठेवली तशा प्रकारे. आणि हा जो आपला 5वा फोटो असेल सिम्पली त्याच्या थोडं पुढे यायचं आहे मध्यभागी आणि व्हिडिओवरती क्लिक करून प्रोमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली तुम्हाला सेव्हिंग इनचा, इथून सिलेक्ट करायचं ह्या प्रोमध्ये मिळून जाईल. जर इथे तुम्हाला कोणतं इफेक्ट नाही मिळलं तर डायरेक्ट इथून सर्च करू शकता तुम्ही, त्यामध्ये मिळून जातील. तर हा जो व्हिडिओ आहे इथे आपल्याला मिळाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ इथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तो तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.